नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. तर आजचा विषय घेतलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. तर चला पाहूया. प्रश्न पहिला, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कधी झाला? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये अलाहाबाद, उत्तर प्रदेशमध्ये झाला. प्रश्न दुसरा, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू कधी झाला? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू 27 मे 1964 मध्ये नवी दिल्ली येथे झाला. प्रश्न तिसरा, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे राजकीय पक्ष कोणता? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. प्रश्न चौथा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे मोतीलाल नेहरू हे त्यांच्या वडिलांचे नाव होते आणि ते पेशाने वकील होते इलाहाबाद कोर्टामध्ये. प्रश्न पाचवा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव राणी असे होते. प्रश्न सहावा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर आहे कमला नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांना किती अपत्य होते? उत्तर आहे एक मुलगी होती त्यांना आणि नाव इंदिरा गांधी असे होते. प्रश्न आठवा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पदवी कोणत्या विद्यापीठातून घेतली? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पदवी केम्ब्रिज विद्यापीठातून सामान्य विज्ञान नॅचरल सायन्समध्ये डिग्री घेतली. प्रश्न नववा, पंडित जवाहरलाल नेहरू कोणत्या साली होमरूल चळवळीचे अध्यक्ष झाले? उत्तर आहे 1919 मध्ये होमरूल चळवळीचे अलाहाबाद चे अध्यक्ष झाले. अलाहाबाद एरियामध्ये ते अध्यक्ष झाले. प्रश्न 10वा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे महात्मा गांधींना कधी भेटले? उत्तर आहे 1619 मध्ये महात्मा गांधींना भेटले. प्रश्न 11वा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा किसान मोर्चा कधी आणि कोठे काढला? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा किसान मोर्चा प्रतापगड, उत्तर प्रदेशमध्ये 1920 मध्ये काढला. प्रश्न 12वा, पंडित जवाहरलाल नेहरू लाहोर अधिवेशनचे अध्यक्ष कधी झाले? उत्तर आहे 1929 मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षमधून सामील होऊन लाहोर अधिवेशनचे अध्यक्ष झाले. प्रश्न 13वा, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आत्मचरित्र कधी पूर्ण केले? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 फेब्रुवारी 1935 मध्ये अल्मेडा जेलमध्ये आत्मचरित्र पूर्ण केले. प्रश्न 14वा, पंडित जवाहरलाल नेहरू किती वेळा जेलमध्ये जाऊन आले भारत स्वतंत्र होण्यासाठी? उत्तर आहे 9. प्रश्न 15वा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद म्हणून कधी निवडून आले? उत्तर आहे 6 जुलै 1946 साली ते काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं. प्रश्न 16वा, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते आहेत? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रसिद्ध पुस्तक एक तर त्यांची आत्मकथा, दुसरा इंदिरेस पत्र लेटर टू द डॉटर्स आणि तिसरा आहे भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया. हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहेत. हे त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेले पुस्तक आहे. प्रश्न 17वा, भारतीय डिस्कवरी हे पुस्तक पंडित नेहरूंनी कोठे लिहिले? उत्तर आहे अहमदनगर किल्ल्यात असलेल्या तुरुंगात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय डिस्कवरी हे पुस्तक लिहिले. प्रश्न 18वा, भारतीय डिस्कवरी हे पुस्तकाचे प्रकाशन कधी झाले? उत्तर आहे 1946 मध्ये त्याचे प्रकाशन झाले आणि पुस्तक पूर्ण कंप्लीट कधी झाले तर 14 नोव्हेंबर 1944 मध्ये पूर्ण पुस्तक झालं लिहायचं आणि त्यानंतर प्रकाशन कधी झालं तर 1946 मध्ये त्याचं प्रकाशन झालेलं आहे. प्रश्न 19वा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वकिलीचे शिक्षण कोठे घेतले? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वकिलीचे शिक्षण लंडनमध्ये ट्रिनिटी या कॉलेजमध्ये वकिलीचे शिक्षण घेतलेले आहे. प्रश्न 20वा, भारत स्वतंत्र झाला तेव्हा पहिले पंतप्रधान कोण होते? उत्तर आहे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. प्रश्न 21वा, पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना कोणत्या कामाला जास्त प्रोत्साहन दिले?
उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना अर्थव्यवस्था मजबूत केली आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाला जास्त प्रोत्साहन दिले. प्रश्न 12. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न 13. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे घोषवाक्य कोणते? उत्तर आहे आराम हराम आहे हे त्यांचे घोषवाक्य होते. प्रश्न 24. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजनेची सुरुवात कधी केली? तर उत्तर आहे 1951 मध्ये पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली. 25वा प्रश्न. बालक दिन म्हणून कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 14 नोव्हेंबर. ज्या दिवशी पंडित नेहरू यांचा जन्मदिन आहे त्या दिवशी बालदिवस म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरू यांना लहान मुले खूप आवडायचे म्हणून लहान मुले त्यांना चाचा म्हणून ओळखत होते. तर त्यांना दुसरं नाव चाचा नेहरू असे पण म्हणतात. प्रश्न 26. बाल स्वच्छता अभियान कधीपासून सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त भारत सरकारतर्फे बाल स्वच्छता अभियान हे सुरू करण्यात आलेले आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.